तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. मी तुमचा श्रेयश बावणे. तर आज मी नवीन सुरुवात करतो आहे. हा माझा फर्स्ट व्लॉग असणार आहे. इथून पुढे तुम्हाला व्लॉग मिळतील. तर आज आम्ही चाललेलो आहेत खंडाळ्यामध्ये पिरंगुट मार्गे. पिरंगुटवरून आम्ही लोणावळ्याला जाणार. लोणावळ्यावरून आम्ही मग खंडाळ्याला जाणार. मग खंडाळ्यावरती जे जे चांगले स्पॉट आवडतील मग तिथे आम्ही थांबणार आहेत. तर माझ्यासोबत आहे सनी भोसले आणि त्याच्यासोबत आहे ऋषिकेश. मी एकटा जातोय. तर आम्ही तिघं मिळून जातोय खंडाळ्याला. जर मला जर ह्या बाईकबद्दल रिव्ह्यूज विचारले ना तर ह्या सेगमेंटमधली सगळ्यात बेस्ट बाईक आहे. आता ह्यापूर्वीच लास्ट वीकमध्ये आम्ही वाईवरून पाचगणीवरून महाबळेश्वरून प्रतापगडवरून आम्ही फिरून पूर्ण वापस आलेलो. गाडीची हिटिंगची प्रॉब्लेम बाकीच्यांना होते, ती मला एवढी काही जाणवली नाही आहे. फर्स्ट सर्व्हिसिंगच्या आधी जाणवली, पण ज्यानंतर मी फर्स्ट सर्व्हिसिंग केली त्याच्यानंतर काय हिटिंग प्रॉब्लेम जाणवली नाही मला. मला जर हंटर 350 बद्दल कुणी विचारलं तर मी ह्याच्यातला बेस्ट पार्ट सांगेल ह्याची ब्रेकिंग. तर ज्यांच्याकडे हंटर आहे तर त्यांना पण हे फील होत असेल की ह्याची ब्रेकिंग खूप छान आहे. म्हणजे बाईक कंट्रोल खूप चांगला होऊन जातो ब्रेकिंगमुळे. आता आम्ही पोचलो तिकोनाच्या बॅक साईडला. तिकोनाला जायला हा एक रस्ता चांगला आहे आणि मेन हायवेने पण जाऊ शकता तुम्ही. तर माझ्या समोर तो दिसतोय, तो आहे तिकोना. तर माझ्या समोर दिसतोय तुम्हाला तिकोना किल्ला. हाही खूप छान आहे. लोणावळा. खंडाळ्याला जायच्या आधी आमचे फर्स्ट डेस्टिनेशन आहे लोणावळा. म्हणजे तिथे कुठे थांबणार नाही आहेत, पण लोणावळ्यामधून जाणार आहेत आम्ही.
मी गुपचूप मागूनच जातो. आता सनी व्हॅन ऋषी वाचले. तिकोना फोर्ट, तिकोना किल्ल्याची कमान आणि आपल्याला सरळ जायचं आहे. मित्रांनो 8 वाजलेले आहेत, पण ह्या एरियामध्ये अजूनही धुकं दिसत आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे. ह्याही बाजूला बघा पूर्ण धुके धुके झालेले. हा डोंगर महादेवाची पिंडीसारखा दिसतो, खूप छान दिसतो. तर समोर तुम्ही अजून बघू शकता. तर हा आहे विसापूर आणि तो आहे लोहगड किल्ला. तर आम्ही लोहगड किल्ल्याच्या बॅक साईडनी जाणार आहोत. कामशेतला जायचं असेल तर राईट, लोणावळ्याला जायचं असेल तर लेफ्ट. तर आम्हाला लोणावळ्याला जायचं आहे. तर हा रस्ता पवना डॅमच्या एकदम कडेकडेने जातो. सगळ्यात फेवरेट रस्ता आहे हा माझा. का हे तुम्हाला पुढे कळेलच. आणि ह्याच रोडने जर तुम्ही गेला तर तुम्हाला प्रति पंढरपूर हे मंदिरही दिसेल. ट्यून चेंज मामा. मी गाडीमध्ये जास्त काय ॲक्सेसरीज लावलेल्या नाही आहेत. बोबोचं फोन होल्डर, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी पहिली लावली ती आहे हे मोटोडॉगचं बुल एडिशनमधलं क्रॅश गार्ड. तर हे फोर्स स्लायडरसोबत येतं. लोकल कोणतंही लावण्यापेक्षा तुम्ही ह्यांच्या वेबसाईटमधून हे मागू शकता, जे की बेस्ट आहे. क्वालिटी एकदम उत्तम आहे. जर तुम्ही पण हंटर वापरत असाल किंवा तुम्ही पण ओन करत असाल तर तुम्ही ह्याच्याकडे जाऊ शकता. हे बेस्ट आहे. यामुळे आम्ही ह्या रस्त्याने आलेलो आहेत. जिकडे तिकडे निसर्ग. आणि संडे राईडला सगळ्यांना बेसिकली हेच पाहिजे असतं, एक मस्त निसर्गरम्य वातावरणातून आपण राईड करायची. जर कोणाला प्रति पंढरपूरला विजिट करायचं असेल तर नक्की या. तर तुम्ही पवना डॅमच्या बाजूने जो रस्ता येतो त्या रस्त्याने सरळ सरळ येऊन थोडे पुढे जर आलात तर तुम्हाला हे सुंदर असं मंदिर दिसेल, जे की प्रति पंढरपूर आहे. खूप छान मंदिर आहे.
नक्की व्हिजिट करा. असं थोडं पुढे गेल्यानंतर इथून लेफ्टला मंदिराची कमान दिसेल. ही लेफ्टला मंदिराची कमान आहे. इथून आतमध्ये जायचं आणि दर्शन घ्यायचं. जो मला ह्या रस्त्यामधला सगळ्यात मेन पार्ट जो आवडतो तो आहे, आता आपण थोडंसं इथून जंगल टाईपमधून रस्त्याने जाणार आहोत. त्याच्यानंतर एक व्हॅली लागते. तर त्या व्हॅलीमधून रस्ता आहे. छोटीशीच व्हॅली आहे पण खूप सुंदर दिसते. तर ह्या एरियाला मी पहिल्यांदा व्हिजिट केलं होतं लॉकडाऊनमध्ये, ज्यावेळेस हायवेजवरून जास्त ट्रॅव्हल करायची परमिशन नव्हती, त्यावेळेस इकडून जाऊन द्यायचे. तर त्यावेळेस मी इकडं ट्रॅव्हल केलं होतं माझ्या डिओनी. आणि हीच ती व्हॅली ज्याच्याबद्दल मी सांगत होतो. छोटीशीच आहे पण खूप छान वाटतं आणि खूप थंड असते. तुम्ही किती पण उन्हात या, ह्या एरियामध्ये तुम्हाला खूप छान वाटेल, गार वाटेल. जर तुम्ही इकडून राईटला गेला तर लोहगड आणि विसापूरला जाऊ शकता. तर ती सुंदर अशी व्हॅली क्रॉस केल्यानंतर आपण अवधे खुर्द या गावामध्ये येतो. तिथून सरळ सरळ जायचं आहे. तुम्ही थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला लगेच लोणावळा लागेल. तर आम्ही छोटासा ब्रेक घेतलेला आहे. आज तो ऋषी जरडत होता आमच्यासोबत यायला. तर त्या रोडने सरळ सरळ आल्यानंतर तुम्हाला पुणे मुंबई एक्सप्रेस वे दिसेल. तर तिथून बाजूने सर्व्हिस रोडने सरळ सरळ जायचं आहे. तर चैत्र महिना आहे. चैत्र महिन्यामध्ये आईची म्हणजेच एकविरा मातेची पालखी निघते. तर ही पदयात्रा चालू आहे. आई एकविरा ही कार्ल्यामधली खूप जागरूक देवी आहे आणि तेही ठिकाण खूप मस्त आहे. आई एकविरेचं दर्शन घेतल्यानंतर खूप छान वाटतं. तुम्ही पण एकदा नक्की दर्शन करायला जा. दरवर्षी कोकणातून असे पदयात्रा घेऊन जातात लोक. तर खंडाळा परिसर सुरू झालेला आहे. थोडे पुढे गेल्यानंतर खंडाळा घाट लागेल. इथे मागे एक तलाव आहे, तो खंडाळ्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. जर पॉसिबल झालं तर तिथेही आम्ही व्हिजिट करू. तर आई एकविरेच्या दर्शनासाठी कुळेवाड्यामधून आलेले पदयात्री. चैत्र महिना हा खूप आईसाठी महत्त्वाचा आहे. जसं आषाढमध्ये पंढरपूरची वारी असते, अगदी तसंच कुळेवाड्यातील किंवा कोकणमधील लोक चैत्र महिन्यामध्ये आईच्या दर्शनासाठी म्हणजेच एकविरा आईच्या दर्शनासाठी यात्रा करतात. पावसाळ्यामध्ये सगळ्यात बेस्ट
आणि सगळ्यात छान दृश्य असतं. जागोजागी इथे वॉटरफॉल्स तुम्हाला बघायला मिळतील. हा आहे खंडाळा. थोडे वेळ आम्ही खंडाळ्यामध्ये टाईम स्पेंड करून आता वापस जातो आहे. आता जाताना आम्ही दुसऱ्या रोडने जाणार आहेत, जो की असणार आहे ओल्ड पुणे मुंबई हायवे. जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.